पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरण्यासाठी मोबाईलमधून सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करावं लागणार आहे. पोस्ट ऑफिस जीडीएस तुम्ही सर्च केलं की याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेज 1 रजिस्ट्रेशन नाव दिसणार आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नाव आहे, याच्यावर क्लिक करा तुम्ही. याच्यावर क्लिक केल्यानंटर हा फॉर्म ओपन होणार आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर विचारला आहे पहिल्या याच्यात मोबाईल नंबर इथं टाका आणि मोबाईल नंबर जसा तुम्ही टाकला तसा या ठिकाणी OTP येणार आहे. तर तो जो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा घर बसल्या याबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मोबाईलमधून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म कसा भरायचा यावर एक व्हिडिओ आणा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे की घर बसल्या मोबाईलमधून आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म कसा भरायचा आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, सायबर कॅफेमध्ये भरू नका, कारण की तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये जर फॉर्म भरताल तर तो सायबर कॅफेवाला काय करते, फक्त तुमचे जे जेव्हा फॉर्म भरताना जे प्रिफरन्स आहे तर प्रिफरन्स फक्त जे 8 ते 10 प्रिफरन्स देऊन देते, ते पण आपल्या कॅटेगरीचे. कारण की त्यांना काय असते विद्यार्थी मित्रांनो, गडबडमध्ये तुमचा लवकर या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो मोकळा झाला पाहिजे, त्याला असं वाटते. ठीक आहे. आणि तुम्ही जर आपल्या हातातून जर फॉर्म भरसाल तर आपल्याला थोडासा टाइम लागणार आहे, 15-20 मिनिट लागणार आहे आपल्याला, कारण की सर्व प्रिफरन्स जर टाकतो म्हटलं आपण तर 15-20 मिनिटं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही सायबर कॅफेमध्ये जासाल तर तो तुम्हाला फक्त 8-10 प्रिफरन्स टाकून देणार आहे. आणि 8-10 प्रिफरन्स मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्या सुद्धा जागा, आता तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहे तर ओबीसी कॅटेगरीच्या आपल्या पहिले जागा भरून घ्यायच्या, त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो UR कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि त्यावर सुद्धा आपण एक अलग व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे की प्रेफरन्स कसा द्यायचा आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलमधून कसा फॉर्म भरायचा याबद्दल. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. OTP आहे तर ह्या OTP आपल्याला इथं टाकून द्यायचा. ठीक आहे. OTP टाकल्यानंतर ईमेल ID इथं विचारली आहे खाली, ईमेल ID दुसऱ्या नंबरावर, आणि इथं ईमेल ID जे तुमचे असेल चालू ते ईमेल ID इथं टाकायचे. ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेलवर मेल येणार आहे, तर तो जो मेल आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, व्हॅलिडिटी मेलच्या तेवढ्या. ठीक आहे. तर हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तर तिसरं पाहतो मी ॲप्लिकेशन नेम या ठिकाणी विचारलं. तर इथंच आपल्याला 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव लिहिलेलं आहे तसंच नाव तुम्हाला ह्या इथंचा लिहायचं आहे तिसऱ्या नंबरवर. ठीक आहे. तर इथं लिहिल्यानंतर इथं आपल्या बाबाचं नाव चौथ्या नंबरवर तुम्ही बघू शकता, इथं आपल्या बाबाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. बाबाचं नाव लिहिल्यानंतर इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ, आपली जन्मतारीख इथं टाकून द्यायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर खाली काय विचारलेलं आहे, जेंडर, तुम्ही मेल आहे की फिमेल आहे. ठीक आहे. जे पण मेल असेल फिमेल असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि इथं ईमेल ID तुम्हाला आपलं डेट ऑफ बर्थ टाकायचे 5व्या नंबरवर. आणि त्यानंतर इथं काय विचारलेलं आहे 7व्या नंबरवर कम्युनिटीवर आपलं तुमची जे पण कॅटेगरी आहे. ठीक आहे. तुमची जे पण कॅटेगरी असेल तर ते कॅटेगरी तुम्ही इथं सिलेक्ट करा. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, सर्कल. ठीक आहे. तर बघू शकता, सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आपला महाराष्ट्र इथं टाकून द्या. ठीक आहे. महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र क्लिक केलं खाली तुम्हाला काय 9व्या नंबरवर काय दिसत आहे, इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले. ठीक आहे. तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले हे विचारलं आहे. तुम्ही जर 10वा वर्ग कोणत्या वर्षी पास झाले, तर आता मी 10वा वर्ग 2016 पास झालो, मी 2016 क्लिक केलं या ठिकाणी. त्यानंतर इथंच आहे हा कॅप्चा या ठिकाणी विचारला आहे. ठीक आहे. तर हा कॅप्चा आपल्याला इथं टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. तर हा कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करावं लागणार आहे. कॅप्चा टाकला मी, सबमिट या ठिकाणी करून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर पहिली स्टेप अशी या ठिकाणी आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आता दुसरी स्टेप या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर दुसऱ्या स्टेपमध्ये या ठिकाणी आधार कार्ड नंबर इथं टाकायला लावला आहे. तर इथं आधार कार्ड तुम्हाला टाकून द्यायचा आहे, आधार कार्ड नंबर. त्यानंतर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, आर यू अ पर्सन विथ डिसेबल. तर या ठिकाणी तुम्ही अपंग आहे की नाही हे विचारलं आहे. तर इथंच आपल्याला तुम्ही असाल तर येस करू शकता आणि अपंग नसाल तर नो करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं काय विचारलं आहे तुम्ही बघू शकता, लँग्वेज सेकंडरी स्कूल. तर तुमची जी भाषा होती तर हे भाषा कोणती होती, तर यामध्ये तुम्हाला मराठी टाकायचं आहे, कारण की आपली पेपरची जी भाषा होती ही मराठी होती. तर बघू शकता मी या ठिकाणी मराठी या ठिकाणी करणार आहे. बघू शकता लँग्वेज ऑफ स्कूलमध्ये या ठिकाणी. तर 3 भाषा आपल्याला या ठिकाणी टाकायच्या, एक मराठी टाकून द्यायची आहे. ठीक आहे. तर एक मराठी टाकून द्यायची, एकही टाकली तरी चालते, दुसरी हिंदी टाकून देतो. ठीक आहे. त्याचबरोबर तर ह्या 2च टाकून दिल्या मी. ठीक आहे. त्यानंतर जे या ठिकाणी काय विचारलं आहे, वेदर एम्प्लॉय.
या ठिकाणी विचाराय तुम्ही कोणतं काम करता का, कोणत्या जॉबवर आहे काय, तर तुम्हाला इथंसा करायचा आहे नो. काम करत असाल तर येस करून द्या आणि नाही करत असाल तर नाही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथंसा काय विचारलं अपलोड फोटो, तर अपलोड फोटोवर तुम्हाला चूज करायचा इथंसा आणि त्यानंतर इथं आपल्याला एक फोटो या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. तर एक फोटो आपण या ठिकाणी टाकून दिलेला आहे. त्यानंतर फोटो टाकल्यानंतर ह्या जे इथंसा त्यांनी काय म्हटलं आहे 50 केबीच्या अंदर पाहिजे. ठीक आहे. तर फोटो आता जास्त एमबीचा असेल तर केबीमध्ये कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगून देतो. त्यानंतर तुमचं सिग्नेचर या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. सिग्नेचरला बघू शकता या ठिकाणी चूज फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर मी या ठिकाणी हे या ठिकाणी टाकून देतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे सिग्नेचर मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे बघू शकता आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबमिटवर क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट केलं या ठिकाणी आपली जी पर्सनल माहिती येणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे आय हिअर बी आणि या ठिकाणी सबमिटवर आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्यू अप्लाय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काय विचारलं आहे बघू शकता तुम्ही सरकार अप्लाय, तर आपल्याला कोणत्या सरकारमध्ये फॉर्म भरायचा तर आपल्याला महाराष्ट्र सरकारमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र या ठिकाणी आपण क्लिक केलं. त्यानंतर सबमिटवर मी क्लिक इथून करून देतो. तर जसं सबमिटवर केलं तर अशी जे आपल्यासमोर एक हे उघडणार आहे बघू शकता. त्यानंतर थोडं आपण खाली येणार आहे. या ठिकाणी आपल्याला जे OTP या ठिकाणी मागितला आहे. ठीक आहे. तर OTP आपल्याला इथं टाकून द्यायचा आहे. तर मी या ठिकाणी OTP टाकून देतो. तर चला मी OTP या ठिकाणी टाकून दिलेला आहे. ठीक आहे. हा OTP जे आहे इथंसा आपल्या मोबाईल नंबरवरच तो OTP येते. तर OTP मी इथं टाकून दिलेला आहे. त्यानंतर इथंसा काय विचारला आहे ह्या कॅपचा टाकायला लावला आहे. तर या ठिकाणी कॅपचा आपल्याला टाकायचा आहे बरोबर. कॅपचा टाकला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. इथं कॅपचा मी टाकून देतो. तर बघा कॅप्चा मी या ठिकाणी टाकलेला आणि इथं आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर केलं तर बघू शकता या ठिकाणी आपण दुसऱ्या या ठिकाणी येणार आहे बघू शकता या ठिकाणी आपला जे पत्ता या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. तर ॲड्रेस मी या ठिकाणी टाकून दिलेला आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी काय विचारत आहे बघू शकता तुम्ही सिलेक्ट बोर्डवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करत आहे. तर या ठिकाणी आपलं जे 10वीचं बोर्ड होतं तर ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन हे आपलं बोर्ड येते. यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय विचारत आहे रिझल्ट टाईप. तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्सवर क्लिक करायचं. जसं तुम्ही मार्क्सवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला मार्क या ठिकाणी टाकायचे. तुम्हाला 10वीमध्ये जेवढे मार्क होते जेवढे मार्क होते प्रत्येक विषयामध्ये तर तेवढे टाकायचे. ठीक आहे. हे सायन्स आहे तर सायन्सच्या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स होते ते टाकून द्यायचे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी आणखीन आपल्याला एक सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचा आहे. तर तुम्हाला जे विषय होते ते निवडा तुम्ही. ठीक आहे. तर हे बघू शकता या ठिकाणी. तर जे तुम्हाला 10वीमध्ये विषय होते तेच विषय आपल्याला टाकायचे. ठीक आहे. बाकी दुसरे टाकायचे नाही. जे आपले 10वीमध्ये जे विषय आपल्याला तेच विषय आपल्याला इथंसा टाकून द्यायचे आहे. तर सेकंड आता हे सायन्स आहे तर सायन्समध्ये मी या ठिकाणी मार्क टाकून देतो. तर एका विद्यार्थ्याचा मी फॉर्म भरत आहे. तर विद्यार्थ्याला एका सायन्समध्ये जे मार्क होते तर पहा मी तसा मार्क टाकून देतो. त्याला जेवढे मार्क होते तेवढे या ठिकाणी मी टाकून देतो. तर तुम्हाला मार्क या ठिकाणी टाकून द्यायचे जेवढे पण असेल सायन्समध्ये. ठीक आहे. सर्व विषय या ठिकाणी निवडायचे आणि मार्क तुम्हाला टाकायचे बरोबर मार्क टाकता. आणि सेकंड लँग्वेजमध्ये या ठिकाणी मी संस्कृत केला आहे. ठीक आहे. बघू शकता संस्कृत. तर संस्कृत हा विषय होता विद्यार्थ्याला. तर संस्कृतमध्ये जेवढे मार्क होते तेवढे मार्क मी इथं टाकून दिलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखीन मॅथेमॅटिक आहे. मॅथेमॅटिकमध्ये किती मार्क होते तर ते तुम्हाला टाकून द्यायचे आहे. ठीक आहे. तर मार्क तुम्हाला बरोबर टाकायचे. बरोबर तुम्हाला मार्क या ठिकाणी टाकायचे. जेवढे आपल्याला मार्क होते तेवढेच टाकायचे होते. ठीक आहे. टाकायचे. त्यानंतर इंग्लिश मी इथं क्लिक करतो. आता इंग्लिश भाषा आपला इंग्लिश विषयमध्ये किती मार्क होते ते टाकून देतो मी तसा. ठीक आहे. तर बघू शकता मी इथं मार्क टाकून दिलेले आहे. पत्ता वगैरे सगळा टाकला मी वरतं. आता हे इंग्लिशमध्ये टाकलं मी इंग्लिश विषय. आता त्यानंतरचा मला या ठिकाणी घ्यायचा आहे आपला जो विषय राहिला तर तो मराठी विषय राहिलेला आहे. ठीक आहे.
तर मराठी भाषा मी या ठिकाणी निवडतो. या ठिकाणी मराठी विषय या ठिकाणी राहिला घ्यायचा. तर पहा मी मराठी विषय इथं घेऊन घेतो. तर हा पहा मराठी विषय मी घेतलाय. तर मराठी विषयामध्ये जे मार्क होते तर ते होते 69. तर हे मार्क मी टाकून दिलेले आहे. आणि एक आपल्याला विषय राहिला होता तो होता सायन्स टेक्नॉलॉजी. सायन्स टेक्नॉलॉजीचे मार्क टाकायचे राहिले. तर हे मार्क तुम्हाला पूर्ण चांगल्या पद्धतीने मार्क टाकायचे. तर विषय मी या ठिकाणी टाकून देतो. तर बा सोशल सायन्स टाकायचा विषय होता. तर हा टाकायचा राहिला. तर हा टाकून दिलेला मी सगळ्यात खाली. सोशल सायन्समध्ये किती मार्क आहे तर ते टाकून द्यायचे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर इथंच हा विचारलाय तर हा एक काढून टाकला आपण इथून. तर बघू शकता. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपली डिटेल या ठिकाणी येणार आहे. थोडं खाली आपल्याला यायचं आहे आणि इथंच आपल्याला काय म्हटलं आहे सर्कल अप्लाय फॉर. तर इथंच आपल्याला काय करायचं आहे, इथंच आपल्याला आपलं डिव्हिजन या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. तर जे आपलं डिव्हिजन आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा. तर मी सर्व प्रिफरन्स या ठिकाणी दिलेला आणि सर्वात खाली या ठिकाणी आपल्याला यायचं. मी सर्व प्रिफरन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि आय हिअर बी डिक्लेअर दॅटवर या ठिकाणी क्लिक करून द्यायचं. यावर हे निळे क्लिक. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर असं केल्यानंतर ओके तुम्हाला करून द्यावं लागणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी दाखवत आहे इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन. तर बघू शकता इंडियन पोस्ट ऑनलाईन .gov. तर पहा डाटा सबमिट सक्सेसफुल, प्लीज पे द फी टू कम्प्लीट द अप्लिकेशन प्रोसेस. तर यावर आपल्याला ओके या ठिकाणी करून द्यावं लागणार आहे. त्यानंतर बघू शकता. ठीक आहे. तर पेमेंट या ठिकाणी करायला लावत आहे. तर मेक पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.